ही आंबोली गेळे चौकूळ इथं जे वनक्षेत्र लागलेलं आहे त्याच्या संदर्भात ती मीटिंग होती आणि ह्याला वन खात्याचे सचिव आणि सगळे उच्च अधिकारी उपस्थित होते. आणि त्या मीटिंगमध्ये 2 निर्णय झाले. एक म्हणजे गेळे आणि आंबोली इथलं वनक्षेत्र आहे त्याच्यामधला 35 सेक्शन हा काढण्याच्या संदर्भात सेक्शन 6 इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या सेक्शन 6 खाली प्रस्ताव हा शासनाला पाठवण्यात यावा. दुसरा निर्णय असा झाला की चौकूळच्या ग्रामस्थांच्या संदर्भात चौकूळची जसं आंबोलीचं आणि गेळेचं वाटप झालं तसं चौकूळच्या वाटपाच्या संदर्भात निर्णय हा आचारसंहितेच्या पूर्वी घेण्यात यावा. त्याच्यामध्ये चौकूळच्या लोकांची मागणी अशी होती की आम्हाला इंडिव्हिज्युअल नावाने वाटप करू नका, त्याच्याऐवजी एकाच सातबारावर सगळ्यांची नावं असून दे आणि आम्ही एक कमिटी तयार करतो आणि ही कमिटी जसं त्यांचं पूर्वी चालू होतं त्याप्रमाणे गाव चालू राहील असं त्यांचं म्हणणं होतं. आता या म्हणण्यामध्ये चूक काही नव्हतं आणि त्याच्यामुळे चौकूळमध्ये ग्रामसभा झाली आणि चौकूळच्या ग्रामसभेने 65 लोकांची कमिटी तयार करून ती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिली आणि त्याच्याचबरोबर हा ठराव करून दिला कॉमन सातबाराचा. त्याच्यामुळे काय होईल की आता याच्यापुढे चौकूळची जमीन ही ग्रामस्थांच्या मालकीची होईल. ती कबुलातदार गावकराची संज्ञा न लागता जसं सावंतवाडी संस्थांमधल्या इतर गावांमध्ये कॉमन सातबारा आहे त्याप्रमाणे त्यांचासुद्धा सातबारा कॉमन राहील आणि तिथं एक कमिटी राहील. तर त्या कमिटीची नावंसुद्धा चौकूळवासियांनी सुचवलेली आहे. आता ह्याच्यामधली पहिली स्टेप आहे ती फॉरेस्टचे जे एंट्री झालेली आहे ती सेक्शन 35 प्रमाणे झालेली आहे. तर ही 35 सेक्शनची एंट्री कमी करणं हा पहिला भाग आहे आणि त्याच्यासाठी 6 सेक्शनची चौकशी करणं हा त्याच्यातला भाग आहे. तर 6 सेक्शनची चौकशी ही प्रांताधिकारी सावंतवाडी यांनी ताबडतोब पूर्ण करून ती संमतीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली. हे पाठवत असताना वन खात्याचे रिमार्क्स हे सुद्धा त्याच्यावर घेण्यात आले. नाहीतर काय होतं की एकदा प्रकरण गेलं मुंबईला की वन खात्याच्या रिमार्क्ससाठी ते पुन्हा सिंधुदुर्गला येणार. त्याच्याऐवजी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 6 सेक्शनचे परिपूर्ण प्रस्ताव हे शासनाकडे दाखल झालेले आहेत. कालच हे प्रस्ताव हे डिव्हिजनल कमिशनरकडे दाखल झालेले आहेत आणि मी अशा सूचना दिलेल्या आहेत की ॲडव्हान्स कॉपी ही तुम्ही शासनाला म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, वन खात्याला आणि मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाला फॉरवर्ड करा. त्याप्रमाणे उद्या याच्या कॉपीज तिन्ही ठिकाणी जातील. माझी अशी अपेक्षा आहे की येत्या 8 ते 15 दिवसामध्ये हा वन खात्याचा निर्णय हा पूर्ण होऊन जाईल. तो होत असताना चौकूळचा सुद्धा निर्णयाचा GR हा आचारसंहितेच्या पूर्वी व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे तो जो प्रस्ताव गेलेला आहे हा 2 इतर गावांच्या संदर्भात एक प्रस्ताव गेला आहे. तो कसा आहे की त्यांचा GR पूर्वी निघाल्यामुळे फक्त वन खात्याची एंट्री कमी करायची. वन खात्याची 35 सेक्शनच्या वनसदृश्य जमीनची नाही 35 सेक्शनची एंट्री कमी करायची आणि मग त्याचं वाटप हे ग्रामस्थांना करता येईल. त्याच्यामुळे हे जर ताबडतोब निर्णय झाला तर गेळ्याच्या जमिनीचं सुद्धा वाटप करता येईल आणि गेळ्याच्या जमिनीच्या संदर्भात त्यांची घाई असल्यामुळे आम्ही त्यांचे रिझर्वेशन वगैरे फायनल करून आम्ही पूर्ण प्रस्ताव आमचा रेडी झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना आतासुद्धा त्यांनी मागणी केली तर त्यांना जी कबुलातदार गावकर म्हणजे सरकारची जी जमीन आहे ती लगेच वाटप करता येईल. परंतु त्याच्याचबरोबर वन खात्याची किती जमीन करायची त्याचेसुद्धा प्लॉट केलेले आहेत. त्यांना दुसरं एक केलेलं आहे की ही दोन्ही गावं ही पर्यटनाची गावं आहेत. तिन्ही गावं पर्यटनाची गावं आहेत. त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्राचा लाभ हा प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने ज्या ठिकाणी पर्यटनाचा झोन क्रिएट केलेला आहे त्या ठिकाणी गेळ्यातल्या प्रत्येक कुटुंबाला ती जागा सेपरेटली दिली जाईल जेणेकरून भविष्यामध्ये ते आपली छोटी हॉटेल्स तिथं तयार करू शकतील किंवा निवास न्याहारी योजना राबवू शकतील आणि सगळ्यांच्या निवास न्याहारी योजना या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असतील याची आम्ही खात्री करू आणि प्रत्येकाच्या घरामध्ये समृद्धी येईल. त्याच्या व्यतिरिक्त जी जमीन राहिलेली आहे ती जमीन त्यांना इक्वल प्रपोर्शनमध्ये कबुलातदार गावकर सदरातली जमीन आहे त्याचे इक्वल भाग करण्यात आलेले आहेत त्यांच्याच सजेशनप्रमाणे आणि जी वन खात्याची जमीन वनला ज्याच्यावर एंट्री झालेली होती
त्याचेसुद्धा इक्वल पार्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी मागणी होती ही मागणी पूर्ण झालेली आहे. फक्त वन खात्याची जमिनीवर त्यांना वनसदृश्य जमीन ही एंट्री राहत असल्यामुळे वनसदृश्य कामं करता येतील, शेती करता येतील, झाडं लावता येतील, पण त्याच्यामध्ये घरं बांधता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गेळ्याच्या जमिनीला टाउन प्लॅनिंगमध्ये फॉरेस्ट हा वापर दाखवलेला होता. त्याच्यामुळे दुसरा प्रस्ताव आजच्या मीटिंगमध्ये आम्ही असं केलेलं आहे की नगरविकासकडे असलेला फॉरेस्ट हा वापर हा कमी करावा आणि त्याच्यामध्ये पर्यटन, शेती हे वापर इन्क्लूड करावे. हे आम्ही आजच्या ठराव घेऊन तो आम्ही शासनाकडे पाठवणार आहे, कारण हे केल्याशिवाय त्यांना त्याच्यामध्ये घरं बांधता येणार नाही शासनाची ही परवानगी मिळाल्याशिवाय, कारण तो झोन चेंज करायला लागेल. तो झोन चेंज करायचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दऱ्या आहेत त्या दऱ्यांच्या ठिकाणी 15 मीटरचे हे ठेवायला लागतं, कारण आता सुद्धा बघितलं तर बराचसा जो आता त्यांनी वाटपामध्ये दाखवलेला होता ती जागा 25 मीटर, सॉरी त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगला जास्त माहिती आहे मला. हे का 25 मीटर आहे तर ऑलरेडी तुम्ही बघितलं की तिथले डोंगर ढासायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो वाटपामध्ये आमच्याकडे प्रस्ताव आला ग्रामस्थांकडून ती जमीन प्रत्यक्षामध्ये अस्तित्वातच नाही आहे. ती पडून त्या ठिकाणी आता दरी निर्माण झालेली आहे. तर जिथं दरी नाही तीच जमीन वाटता येईल, त्याचं आम्ही कागदावर वाटप करू, परंतु प्रत्यक्षात तिथं जमीन नाही अशी जर परिस्थिती ग्रामस्थांच्या लक्षात आली तर ते नाराज होणार किंवा ते त्यांच्यावर कायमस्वरूपी अन्याय होणार. आणि त्याच्यामुळे याचं पुन्हा उद्या सकाळी दरी नेमकी कुठेपर्यंत जमीन कोसळलेली आहे त्याचा सर्वे करून तो प्लॅन आम्ही मंजूर केलेला आहे. उद्या आम्ही ह्या प्लॅनला आजच मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळे उद्यापासून आम्ही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया, उद्याच्या नंतर त्यांना वनाची जमीन म्हणजे हे 35 सेक्शनची एंट्री काढल्यानंतर आणि तोपर्यंत याची जमीनसुद्धा देता येईल. त्यांनी जर मागणी लगेच केली तर लगेच त्यांना जी कबूलतदार जमीन आहे ती लगेच देता येईल आणि वन खात्याचं एखाद्या आठवड्यामध्ये आणि त्यांनी जर 8-10 दिवस थांबले तर दोन्ही जमिनी एका वेळेला वाटता येतील. याच्यामध्ये परिपूर्ण असा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना ज्या पर्यटनाच्या जमिनी दिलेल्या आहेत तिथे जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, त्याच्यासमोर व्हॅली, हे सगळं बघून जमिनी दिलेल्या आहेत. आयुष्यामध्ये त्यांच्या एवढे पैसे कोणीही दुसऱ्या गावामध्ये कमवू शकणार नाही. एवढं चांगलं नियोजन करून त्यांना त्याच्या परमिशन, त्याचे रस्ते सगळे करून दिले जातील जेणेकरून गावातले लोक सुखी होतील. त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या तिथं गायींचं चांगल्यापैकी दुधाचं उत्पन्न आहे, दुधासाठी काही रिझर्वेशन ठेवा, काही गावठाणाच्या विस्तारासाठी ठेवा. त्यांनी जी जी रिझर्वेशन मागितलेली आहे त्याच्यामधली जी आवश्यक रिझर्वेशन आहे ती सगळी ठेवलेली आहे. फक्त त्यांनी जो प्रस्ताव दिला होता त्याच्यामध्ये रस्ते वजा केलेले नव्हते. त्यानंतर हे जे आपल्याला सांगितलं की ह्याचे झोन्स असतात, नो डेव्हलपमेंट झोन, हे वजा केलेले नसते, ते कंपल्सरी असतात. नदीच्या काठावर 15 मीटर आहे ना, नदीच्या काठावर 15 मीटरचा आहे नो डेव्हलपमेंट झोन आणि दरीच्या ह्याच्यावर 25 मीटर आहे. तो 25 मीटर का आहे? उद्या ॲक्सिडेंट होऊ शकतो, एखाद्या दरीचं हे कोसळला आणि तिथंच घर असेल तर तिथं अपघात होऊ शकतो. म्हणून ती प्रिकॉशन आम्हाला घ्यायला लागते, सरकार म्हणून घ्यायला लागते, कारण आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत. त्याच्यामुळे ती हे घ्यायला लागते. गेळं हे ज्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुढच्या काळामध्ये पर्यटन स्थळ ठरेल एवढं अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग त्यांना करून दिलेलं आहे. पुढच्या काळामध्ये ही जबाबदारी त्यांची राहील की एकदा आम्ही जमीन दिल्यानंतर त्यांना जे जे सहकार्य लागेल सगळं सहकार्य दिलं जाईल. आणि अनेक वेळेला लोक गैरसमज करून देत असतात. काही वेळेला मी जुन्या क्लिप्ससुद्धा बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये माझं नाव घालून माझ्यामुळे हे राहिलं असंही सांगणारी लोकं होती. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबोली आणि चौकूळ, आंबोली आणि गेळे दोन्ही लोकांनी मागणी केलेली होती की आमचा फॉरेस्टचा प्रश्न सुटल्याशिवाय आमच्या जमिनीचं वाटप करू नये. त्याच्यामुळे मी सुद्धा 1.5 वर्ष जवळजवळ मीटिंगसुद्धा लावली नव्हती. मीटिंग का लावली तर गेळेमध्ये आंदोलन सुरू झालं. मग ही जमीन त्यांना लवकर वाटून पाहिजे म्हणून त्यांनी जमीन मोजायची मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर गेळ्याच्या संदर्भातला निर्णय हा मी घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 कॅटेगरीमध्ये जमिनीचं वाटप होईल आणि जी जमीन बफर झोनमध्ये आहे ही महाराष्ट्र शासनाच्या जरी ताब्यात, बफर झोनची जमीन नेहमी महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असते, परंतु यामध्ये सुद्धा वृक्ष लागवड करावी आणि त्याच्यामधून येणारं उत्पन्न हे सुद्धा स्थानिक लोकांना वाटून द्यावं.
असं त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून जमिनीचा इंच भागाची वापर हा लोकांच्या हितासाठी करता येईल. आंबोलीच्या संदर्भात असं आहे की आंबोलीचा सुद्धा प्रस्ताव हा काल गेलेला आहे. त्याच्यामुळे आज त्यांची मीटिंग ही आंबोलीची रिझर्वेशन ठरवण्यासाठी घेतलेली नाही आहे. आंबोलीच्या संदर्भात आंबोलीच्या सरपंचांनी अशी मागणी केलेली आहे की त्यांच्याकडे जे कबुलात गावकर किंवा गावातले प्रमुख ग्रामस्थ आहेत त्यांनासुद्धा या मीटिंगला बोलवावं. तर ती मागणी मी मान्य केलेली आहे. जसं चौकोच्या लोकांनी 65 लोकांची यादी काढून दिलेली आहे, तशी तुम्ही आंबोलीतल्या लोकांची यादी काढून द्या. त्यांना मीटिंगला बोलवण्यात येईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे निर्णय घेण्यात येईल. आज तर आपण कबुलातदार गावकर किंवा वनजमितीचं कुठलंही वाटप या आंबोलीच्या संदर्भात आम्ही फायनल केलेलं नाही आहे, कारण आंबोलीची केस वेगळी आहे, तिथं वहिवाटी आहेत लोकांच्या, आणि त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच अंतर्गत रस्ते आरक्षण निश्चित केली जातील. आज कुठलंही आरक्षण निश्चित केलेलं नाही आहे. आम्ही एक मागणी सरकारकडे करणार आहोत की जे आम्ही पर्यटन क्षेत्रासाठी म्हणून जमीन राखीव ठेवलेली होती मेननची, म्हणजे मेनन कंपनीकडून आता परत महाराष्ट्र शासनाला मिळालेली, याच्यामध्ये सुद्धा जसं आम्ही गेळ्याला स्कीम राबवली नागरिकांसाठी, तसे आम्ही एकंदर 670च्या आसपास आंबोलीतली कुटुंब आहेत त्यांना 670 प्लॉट हे मेननच्या जमिनीमध्ये करून देण्यात येतील, ज्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून ती जमीन विकसित होते. त्याच्यामुळे आंबोलीतल्या लोकांना सुद्धा पुढच्या काळामध्ये पर्यटनाचा खरा लाभ हा पुढच्या काळामध्ये होऊ शकतील. स्वतःच्या मालकीच्या छोट्या छोट्या निवास न्याहारीच्या योजना या त्या ठिकाणी ते डेव्हलप करू शकतील. त्या दृष्टीने रस्ते इतर सगळ्या फॅसिलिटीज या शासनाकडून करून दिल्या जातील. गोल्फ कोर्स, मुंबई युनिव्हर्सिटी आणि ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळ्या सुविधा या सगळ्या डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी लोकांचं सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा राहिला पाहिजे, ही भावना त्याच्यामागे आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रस्तावसुद्धा लवकरात लवकर मी शासनाकडून मंजूर करून घेईन, कारण सध्या त्यांना त्या जमिनीच्या वाटपाचा निर्णय झालेला नाही. फक्त कबुलातदार गावकर जमिनीचा निर्णय झालेला होता. त्याच्या व्यतिरिक्त ही जमीन ही आंबोलीवासियांना देण्याचा निर्णय म्हणजे प्रस्ताव हा आम्ही आजच्या मीटिंगमध्ये केलेला आहे आणि हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येईल. आणि आचारसंहितेच्या पूर्वी हा सुद्धा प्रस्ताव मंजूर करून घेतला तर आचारसंहिता सुरू असली तरी पण आंबोलीची आणि गेळ्याची जमीन वाटण्याला कुठलाही अडचण येणार नाही, कारण ही पूर्वी झालेला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया अखंडपणे चालू राहील. नाही बघा, कबुलातदार गावकर प्रश्न सुटला असं त्यावेळेला म्हणता येईल ज्यावेळेला वन खात्याची जमीन ही त्याच्यावरची 35 सेक्शनची एंट्री कमी होईल, कारण त्याच्यामागे त्यांचा भावना आहे. वाटपाचा निर्णय शासनाने घेतला परंतु वनजमिनी सकट वाटप झालं पाहिजे ही जी लोकांची भावना आहे त्याच्यामध्ये मी लोकांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळेच कालच आम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सेक्शन 6ची प्रस्ताव शासनामध्ये गेला. आता माझं पुढचं काम असं आहे की हा प्रस्ताव मंजूर करून घेणं. मुंबईला गेल्याबरोबर मी याच्या मागे लागेन, हा प्रस्ताव मंजूर करून घेईन. दुसरं गेळ्याच्या संदर्भात, गेळ्याला कुठलंही बांधकाम करता येणार नाही कारण तो फॉरेस्ट झोनमध्ये गेलेला आहे, म्हणजे प्लॅनिंगमध्ये फॉरेस्ट झोनमध्ये गेलेला आहे. तर तो सुद्धा मला त्याच्यातून काढून घ्यायला लागेल नगरविकास खात्याकडून. तो प्रस्तावसुद्धा आज आम्ही मंजूर केलेला आहे आणि तो प्रस्तावसुद्धा आमचा उद्याच्या उद्या नगरविकास खात्याकडे जाईल आणि त्याच्यामध्ये फारसं अडचण येणार नाही असं मला वाटतं, कारण झोनिंग बदलण्याचे अधिकार हे राज्य शासनाचे आहेत आणि त्याच्यामुळे ते राज्य शासन त्याचा वापर करू शकतं आणि हे झोनिंग बदलू शकतं. अर्थात थोडासा आम्हाला फॉलोअप करायला लागेल. आमचे इथले टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत त्यांना जाऊन ही व्यवस्थित समजावून सांगायला लागेल की कशा तऱ्हेने हे आवश्यक आहे आणि मग ते होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये मोठी जमीन ही ऑलरेडी खाजगी वन आहेत, म्हणजे वन आहे, ॲक्च्युअल वन आहे, ते तिथं असल्यामुळे गेळ्याची जी ग्रीनरी आहे ती कायम राहील. आणि वन जरी आम्ही जमीन वाटत असलो पुढच्या काळामध्ये तरी त्याच्यामध्ये कुठलंही बांधकाम करता येणार नाही, त्याच्यामध्ये फक्त शेती किंवा झाडं लावता येतील. गेळ्याच्या संदर्भातली काय आहे की त्यांना कोणीतरी गैरसमज करून दिलेला आहे. गेळ्याची लोक ज्यावेळेला मला भेटेल, कारण मी अजून काही गेळ्याला गेलेलो नाही आहे, त्यावेळेला त्यांना हे समजून सांगायला लागेल. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी त्यांना हे समजावून सांगतो की तुम्हाला कोणीतरी चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तर तुमच्या गावावर पूर्णपणे फॉरेस्ट झोन लागलेला आहे, ही सुद्धा तुम्हाला माहिती नव्हती, बरोबर? मग वाटप कसं काय करून दिलं? दुसरी गोष्ट अशी आहे की वनजमिनीचं वाटप, वनची एंट्री कमी केल्याशिवाय होत नाही हे माहिती असताना सुद्धा या वाटपाबद्दल आग्रह केला गेला. आणि दुसरं असं आहे की जे प्लॉटिंग केलेलं होतं
त्याच्यामध्ये इक्वॅलिटी नव्हती, प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका नव्हती. प्रत्येकाला न्याय द्यायचा असेल तर ज्याला पर्यटनाचा स्कोप आहे त्या जमिनीचा सुद्धा ठराविक हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे आणि शेती करायच्या जमिनीचा सुद्धा ठराविक हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे, तरच गावाला न्याय मिळू शकेल. प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे. शेवटी मला कोणी बोललं, कोणी हे केल्यामुळे एखादा मनुष्य कोण यांना बोलला तर मला अजिबात राग नाही त्याच्यामध्ये. ही सगळी आमची लोक आहेत. ज्यावेळेला प्रत्यक्षात हा चमत्कार घडेल त्याला त्यांना कळणार की आमच्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. हे कल्याण करणारा GR काढणारा मीच आहे. GR नसतं तर वाटप कोणी केलं असतं का? कोणीतरी मनुष्य येऊन सांगतो, आंदोलन करतो, वाटप करा. गव्हर्नमेंटचा GRच नाही तर वाटप कसं झालं असतं? त्याच्यामुळे हा विश्वास ठेवला पाहिजे की ज्या माणसाने GR करून आणला त्याला तुम्हीच सांगितलेलं होतं की वन खात्याची एंट्री कमी झाल्याशिवाय एक बाबा. आता ही प्रोसेस चालू होती. माझ्याबरोबर इथे DFO आहेत, ते तुम्हाला सांगू शकतील. मागच्या वेळेला ज्यावेळेला आमची मंत्र्यांच्या बरोबर आणि वन सचिवांच्या बरोबर मीटिंग झाली त्यावेळेला त्यांनी आम्हाला 22 सेक्शनची एन्क्वायरी करायला सांगितली होती. आणि 22 सेक्शनची एन्क्वायरी खूप मोठी प्रोसिजर आहे, त्याला आणि वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्ये गेलं असतं. परंतु आताचा निर्णय जो आहे 6 सेक्शनची चौकशी करायचा, त्याच्यामुळे शासनाचाच अधिकार आहे तो. शासन ते काढू शकते फॉरेस्टची एंट्री आणि मग त्याच्यावर वनसदृश्यही राहणार, ज्या ज्या जमिनीवर वनसदृश्य आहे. पण वनसदृश्य जमीन वाटता येते. चिघळत नाही बघा. त्यांनी कधीही यावं किंवा त्यांनी मला सांगावं अमुक दिवशी घेण्याला या, माझी यायची तयारी आहे ना. नकाशा वगैरे घेण्याच्या बाबतीत करायला शासकीय कुठलं नकाशे झालेले आहेत. एक गोष्ट अशी आहे की ते नकाशे हे टाउन नाही ते टाउन प्लॅनिंग एक नाही हे काय माहिती आहे, सगळं बेकायदेशीर होतं. माझं ऐका ना, तुम्ही हे बघा, तुम्ही ते प्लॉट बघा, दरी असलेल्या ठिकाणी सुद्धा प्लॉट आहे. शेतीच्या जमिनी म्हणजे वनाच्या जमिनीमध्ये सुद्धा प्लॉट आहे. हे अलाउड होतं का शासनामध्ये? भूमिलेखाच्या अधिकाऱ्यांना हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चुकीची गोष्ट असेल शेवटी कमिटीकडे कुठल्या येणार? माझ्या कमिटीकडे येणार. तुम्ही जर चुकीचं करून घेतलं तर लोक काय म्हणणार, आम्ही केलेलं होतं आणि तुम्ही मोडता घातला, असं म्हणण्याची शक्यता असते. म्हणून सुद्धा कोणीतरी मुद्दाम त्याचा गैरसमज करून घेतला असेल, मुद्दाम जाऊन जबरदस्तीने त्या ठिकाणी मोजणी करून घेतली असेल. आता ह्या ठिकाणी त्याच्यावर पोलीस केस होऊ शकली असते, परंतु मी कोणाला पोलीस केस करायला सांगितली नाही. अशी जबरदस्ती शासनामध्ये करता येत नाही. हे याप्रमाणे वाटप कधीही होत नाही. याचं कारण काय आहे की त्याला योग्य त्या रस्ते ठेवायला लागतात. हा शासनाचा नियम आहे ना. शासनाचा नियम हा कोणी अगदी गाव एकत्र आलं तरी शासनाचा नियम मोडू शकत नाही. उद्या त्यांना त्याच्यावर घरं नाही बांधता येणार, त्यांना कुठली परवानगी नाही मिळणार. त्यांनी असं सांगितलं नाही की तुमच्या याच्यावर वन हे तिथला यूज वन असा आहे, हे कोणाला माहिती आहे का? तुम्हाला सुद्धा माहिती नसणार की त्याच्यावर जो आपला डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्यामध्ये वन वापर काय ह्या जमिनीचा वन, मग काय उपयोग आहे त्या प्लॉटचा? काही उपयोग नाही ना. वन हा जो वापर आहे हा काढून घेतला पाहिजे. मग तुम्ही सांगता त्याप्रमाणे जबरदस्तीने काहीतरी एखाद्या व्यक्तीने करून घेतलं तर लोकांचं नुकसानच झालं असतं. आज आम्ही टाउन प्लॅनिंगचा हा वापर जो वन हा जो लागलेला आहे फक्त गेळ्यापुरता लागलेला होता. यूज काय? वन. जसं तुम्ही बघितलं कमर्शियल यूज असतो, रेसिडेन्शियल यूज असतो, तसं वन नावाचा यूज असतो. तो वनचा पूर्ण गेळ्याची जमीन ही वन ह्या यूजखाली गेली होती. कारण का गेली? तिथं मोठ्या प्रमाणात वन आहे म्हणून तशी ती गेली. परंतु ती काढून घेण्याचा निर्णय हा आजच्या मीटिंगमध्ये आम्ही घेऊन तो आम्ही शासनाच्या मान्यतेसाठी पाठवतोय. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये लोकांना तिथं घरं बांधायला परवानग्या मिळतील, तिथं पर्यटन करायला परवानगी मिळेल आणि हे सगळं आपल्याला करायला लागतं. आता हे मी तुमच्या माध्यमातून आता जे माझे हे बघतील त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि जसं आम्ही या आंबोलीच्या लोकांना मीटिंगला बोलवतो तशी त्यांनी एक 10-20 लोकांची जर कमिटी केली आणि त्यांनी मीटिंगला, तर त्यांच्या समक्ष हे सगळं घडेल ना. त्यांना दाखवलं जाईल इथं स्क्रीनवर की ह्या ठिकाणी तुम्ही वाटप केलं पण त्या ठिकाणी दरी आहे. दरी असल्यानंतर त्यामध्ये 25 मीटर जागा सोडायला लागते. तुम्ही त्याच्यामध्ये प्लॉट केले आणि वाटून टाकले, प्रत्यक्षामध्ये तिथं दरी आहे. तुम्ही बघा ना, मी तुम्हाला खात्री करून देईन. तुम्हाला पाहिजे तर मी स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर दाखवेन. शेवटी हे बघा, मनुष्य स्वतःला नाही फसवू शकत. मी प्रामाणिक मनुष्य आहे. मी त्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही
आमचं उपोषण चालू होतं त्याला का नाही आला. मी होतो मुंबईला, ज्यांनी उपोषण घडवून आले त्यांनी ते बरोबर तिथे येऊन भेटले आणि त्यांनी उपोषण सोडलं. उपोषण चाललं असतं संध्याकाळपर्यंत, मी स्वतः तिथं गेलो असतो. जाणं हा काय भाग नाही, माझ्यासोबत मीटिंग ठरलेल्या असतात. मी बघा आता आज आलो, माझे उद्या शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे, तरी मी आज आमचा प्रस्ताव गेल्याबरोबर ताबडतोब वेळाचा प्रस्ताव, कारण आचारसंहिता लागली तर तो झोन हटवला जाणार नाही, त्याच्यामधलं वनाची एंट्री जाणार नाही, हे सगळं मलाच करून घ्यायचं आहे ना. आणि त्याच्यामुळे समजून घेतलं पाहिजे की हे सगळं जर ते समोर आले तर मी त्यांना समजावून सांगेन. मला सुद्धा एवढा वेळ नसतो. आता मी गेल्याला जाऊ शकतोय का, आता मला परत मुंबईला गेलं पाहिजे, उद्या शिक्षक दिनाचा कार्यक्रम केला पाहिजे. तुम्ही जात जरी नसला तरी प्रशासनाची लोक जाऊन वेळामध्ये त्यांची अशी अपेक्षा आहे सगळ्या गेल्या महिन्याभरात वेळ झाला त्यांच्याकडून त्यांनी आराखडा तयार केला, आम्हाला दाखवला नकाशा सगळं, पण प्रशासनाची लोकच काही लोकरित्या त्याला करून देत आहेत एक बाजू आहे. पण तुम्ही जर आता ही बैठक झाली ते जर प्रशासनातले लोक मंडल अधिकारी असतील त्यांनी जर त्यांच्यापर्यंत गेले आणि हा जर दाखवला तर एकदम त्याच्यात 100% होऊ शकेल. मी तर असं म्हणतो की त्यांनी माझ्याकडे एक 20-25 लोकांची यादी काढून द्यावी. प्रत्येकजण काय गावातला येऊन बघणार नाही. एक 25 लोक ज्यांना ह्याच्यातलं काही ज्ञान आहे त्या लोकांना आणावं, इथं आम्ही त्यांना दाखवण्याची व्यवस्था करतो. दाखवण्याला म्हणजे 100% मान्यता आहे, पण त्यांनी अशी कधी मागणीच केली नाही आणि त्याच्यामुळे हे गैरसमज वाढत राहतात. आम्हाला शेवटी चांगलं करायचं आहे आणि चांगलं 100% केलं जाणार. या प्रकरणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला, पण प्रश्न मुळात कोणी सोडवला. जर GR नसता तर वाटप झालं असतं का, साधा प्रश्न आहे. मग GR कोणी काढला, त्याच्यावर स्टे होता 2.5 वर्ष युती शासनाच्या काळात, स्टे कोणी उठवून घेतला, स्टे मी उठवून घेतला, GR मी काढून घेतला. वन खात्याची एंट्री दूर करणं ह्याला काही वेळ लागतो, तो वेळ लागतो, म्हणून त्याचा फायदा घेऊन कोणीतरी ग्रामस्थांचा गैरसमज केला असेल त्याला मी जबाबदार नाही, कारण ह्याचा निषेध हा इतर ग्रामस्थांनी केलाच ना, कारण त्यांच्या एकाबरोबर झाला होता निर्णय. आंबोलीचा निर्णय झाला, त्याच वेळेला गेळ्याचा निर्णय झाला आणि आंबोलीच्या लोकांनी तुमच्या ह्याच्यामध्ये हे करून सांगितलेलं आहे की आमची मागणी होती की वन खात्याची एंट्री उठल्याशिवाय वाटप होऊ नये. मग वाटपाची मागणी का केली हा प्रश्न येतो. कोणीतरी येऊन वाटपाची मागणी केली ज्याला वन खात्याची एंट्री उठलेली नव्हती. म्हणजे हा प्रश्न बघा की त्यांनी सांगितलं तुम्हाला की आम्ही एकत्र, पूर्वी ते दोघं एकत्रच यायचे ना, की जोपर्यंत वन खात्याची एंट्री उठत नाही तोपर्यंत आमचं वाटप करू नका, त्यांचीच मागणी होती. आणि वन खात्याची एंट्री काढण्याच्या संदर्भात आमच्या मीटिंग झालेल्या होत्या, त्याची प्रोसेस चालू असताना असं मुद्दाम कोणी जर करत असेल तर त्याला माझा इलाज नाही. आणि लोक गैरसमज करून घेणत असतील तरी त्याला माझा इलाज नाही. बघा, मी गैरसमज झाला प्रसंगी दिलगिरी महाराजांची माझी तयारी असते, जर आपलं तेवढं मन मोठं आहे. परंतु मी काय मुळात प्रश्न मी सोडवला, माझ्याविरुद्ध एवढं झालं तर मी त्यांच्याबद्दल एक शब्द वाईट बोललेलं नाही. माझ्याबद्दल जे वाईट बोललं गेलं, हे बघा, एक गोष्ट अशी आहे की चौकूरचा निर्णय हा कशा पद्धतीने सोडवायचा हा निर्णय त्याने आत्ता दिला मला. त्यांनी काय सांगितलं होतं की आंबोलीप्रमाणे आमचे प्रश्न सोडवू नका, आमचा प्रश्न वेगळा आहे, आम्हाला एकत्रच राहायचं आहे. मान्य केलं ना त्यांचं. म्हणून एकत्र कसं राहायचं हे ठरल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना तिथे घेऊन गेलो. जिल्हाधिकारी साहेबांनी समजून सांगितलं, त्याप्रमाणे त्यांनी 65 लोकांची कमिटी केली आणि 7-12 कॉमन राहील. 65 लोकांची कमिटी त्यांना गाईड करेल कशा तऱ्हेनं वापर करावा. पण त्याच्यामध्ये सुद्धा हे वाटप होत असताना आरोग्य केंद्र कुठे असावं, पर्यटन कुठे असावं याचा नकाशा आम्ही तयार करणार आणि तो त्यांना दाखवणार. त्याप्रमाणे गेळ्याचा सुद्धा नकाशा तयार केलेला आहे. गेळ्याच्या लोकांना दाखवण्याची व्यवस्था होणार. आणि ग्रामस्तरावर जी कमिटी स्थापन केली त्याच्यात त्यांनी ठराव घेतला आणि त्याची प्रेस नोट आम्हाला आली होती की गेळेवासी यांचा प्रश्न फक्त 2च लोक सोडवतील. तर ते संदीप गावडे आणि गेडे सरपंच यांचंच त्याच्यात नाव. मग त्यांनी यावं ना, हे बघा, मग त्यांनी यावं मीटिंगला. मला कोणी यावं याच्याबद्दल माझं हे नाही, की कुठल्याही व्यक्तीबद्दल माझा स्वतःचा आकस नाही. कोणी यावं, ते सरपंच जर सदस्यच आहेत ना, त्यांनी जर त्यांना वाटत असेल की आपले प्रतिनिधी गेल्यानंतर काय बोलतात तर त्यांनी एक कमिटी नेमावी, त्यांनी यावं. माझं कशालाही हरकत नाही. आणि त्याच्यामुळे प्रश्न सोडवत असताना तो कायद्याच्या चौकटीमध्ये सोडवायला लागतो. कसाही सोडून चालत नाही, तो कायद्याच्या चौकटीवर पुढे टिकत नाही. काही चौकोर आंदोलन गेले, तिन्ही गावांचे प्रश्न तिन्ही वेगवेगळे आहेत.
असं असताना तुमचा मित्रपक्षातील भाजपचे काही पदाधिकारी याबाबत राजकारण तुम्हाला डॅमेज कंट्रोलचा वापर करतात असं आपल्याला वाटतं? हे बघा, डॅमेज करण्याचा प्रयत्न 100% होतोय, ह्याच्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही. आणि ते मी वरिष्ठांच्या कानावर घालणार. मी काय इथं काय भांडत बसणार का? किंवा मी त्यांच्या वयाचा आहे का? की माझी कॅपॅसिटी त्यांच्यासारखी आहे का? एखादा मनुष्य समजा काही बोलला, चुकीचं बोलला, तरी त्याच्या वयाप्रमाणे त्याला माफ होऊ शकतं. मी जर काही चुकीचं सांगितलं, मला माफ होऊ शकत नाही, कारण मी एवढ्या वर्षाचा अनुभव मला आहे. मी आमदार राहिलेलो आहे 3 टर्मला, मंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळे मंत्र्यांनी बोलताना जबाबदारीनेच बोलायला लागतं. आणि कोण जर तसं बोलत नसतील, त्यांचं प्रश्न आहे, मी का हे करू? कोणी असं सांगत असेल की वनाची जमीन वाटता येते, आता वाटता येत नाही, वस्तुस्थिती आहे, त्याच्यावरती वनची एंट्री काढायला लागते, नंतर वाटता येते. आणि पुतळ्याच्या मुद्द्यावरून म्हणजे तुम्ही मुद्दा बोलला भारतातून चांगलं घडतं, त्याच्यात जयंत पाटीलांनी असं म्हटलं नाही, एकंदरीत राज्यात एक वेगळा निषेध केला. त्या वक्तव्यावर तुम्ही आता एक गोष्ट अशी आहे की कुठलाही वाक्य हे अर्धवट प्रसिद्ध करायचं नसतं. मी काय बोललो की आम्हाला अतिशय दुःख आहे, झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु हे वाईट घडून गेलेलं आहे, या वाईटामधून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं एवढीच आम्ही प्रार्थना करतो, बरोबर. आणि मग हे करत असताना मी काय, जयंत पाटील आले, ते माझे चांगले हे आहेत, आमचे नेतेच आहेत, ते येऊन गेले, त्याच्या पुढे त्यांनी काय केलं का? त्यांनी काही नाही केलं. मी 9 एकर जमीन शोधून काढली ज्याच्यावर आरक्षण आहे. ते 9 एकर जमिनीवर शिवसृष्टीची उभारणी होऊ शकते. 12 मीटरचे रस्ते कुठून कुठे जातात हे शोधून काढलं. तिथं नवीन जेटी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. आणि असा परिपूर्ण प्रस्ताव हा मी येत्या 2-3 दिवसात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सादर करणार आहे. आणि तिथं अतिशय भव्य असा पुतळा उभारण्याच्या संदर्भात भारतामधले जे ज्येष्ठ मूर्तिकार आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे. म्हणजे हे काय घडतं, हे चांगलंच घडतंय ना. घडलं 100% वाईट घडलं, मग मी काय एक वाक्य तरी माझं चुकीचं आहे तर सांगा. त्याचा अर्थ चुकीचा काढण्याचं कारण काय? की मी असं म्हटलं की पुतळा पडला ते चांगलं, असं नाही कधी म्हटलं का? पुतळा पडणं हे एकदम दुर्दैवी आहे, त्याच्यामधल्या माणसांना सजा झालीच पाहिजे, ह्याच्याबद्दल 100% आमचं. आणि आज सुद्धा नेव्हीची आणि आपली टीम आलेली आहे, ती शोधून काढते कशामुळे पडला, काय झालंय, कोण दोषी आहेत. दोषींना सजा होईल ना. एकाला अटक झाली आहे, दुसऱ्याला सुद्धा अटक होईल. मी काय त्यांचं समर्थन केलंय का? अजिबात समर्थन केलेलं नाही. उलटं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं न्यूयॉर्कला गेल्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाता, ते तुम्ही समुद्रातून जाता, तसं तुम्ही एकदा मालवणच्या जेटीवर चढला बोटीमध्ये की ती बोट तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जाईल. सिंधुदुर्ग किल्ला तुमचा बघून झाला की ती तुम्हाला राजकोट किल्ल्यावर घेऊन येईल. राजकोट किल्ला बघून झाला की ती तुम्हाला नेऊन परत जेटीवर सोडेल. की इथं सुद्धा 12 मीटरचे रस्ते आहेत, तुम्ही आरामात तुमच्या घरी जाऊ शकता. ही अतिशय सुंदर अशी डेव्हलपमेंट मालवणमध्ये होईल. ह्याला किती खर्च येईल आज मला माहिती नाही, परंतु नुसत्या ॲक्विजिशनलाच 20 कोटी रुपये लागतील. आणि इतर सगळं करायला 100 कोटीच्या वरचा प्रोजेक्ट होईल. तिथे 2 कोटी रुपयामध्ये पुतळा बसवलेला होता, 2-2.5 कोटीमध्ये. एवढा कमी किमतीचा पुतळा मुळात महाराजांचा त्यांचा काहीतरी चुकीचे एस्टिमेट त्या मूर्तिकारांनी दिले असतील आणि ती बनली असतील त्यावेळेला. पण आता आम्ही जो बनवू तो अत्यंत भव्य असेल, भारतातला सर्वोत्कृष्ट मूर्तिकार त्याचं काम करेल. आणि मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या फॅसिलिटीज तिथं असण्याची मागणी ही मी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाला एवढे पैसे खर्च करणं काहीही कठीण नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे ही सगळी डेव्हलपमेंट ही त्याच क्षेत्रामध्ये होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला टेकून होईल आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल, कारण ते पहिले आरमारी राजे होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरमाराची प्रतिकृती असतील सगळं तिथं एक्झिबिट करता येईल. त्यांनी जो आरमार निर्माण केलं, विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तिथे दाखवता येईल, ज्या ठिकाणी महाराजांचं हेडक्वार्टर होतं, म्हणजे नेव्हल हेडक्वार्टर होतं. ह्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने, हे जर घडलं नसतं तर आम्ही तरी कशाला ती आरक्षणं शोधायला गेलो असतो, कशाला त्या सृष्टीची निर्मिती करायला गेलो असतो. सिंधुरत्नाचा अध्यक्ष म्हणून मी विजयदुर्गला आरमारी सृष्टीचं हे करतोय एक्झिबिशन, कारण विजयदुर्गच्या जवळ आहे म्हणून. मग हेच मी मालवणला सुद्धा करू शकलो असतो ना, परंतु विजयदुर्गला सुद्धा होईल आणि मालवणला सुद्धा होईल, कारण हा नेव्हीने स्थापन केलेला पुतळा होता. तो तेवढ्याच दिमागदारपणे परत उभा करणं आणि नेव्हीच्या हातून त्यांची पुनर्स्थापना करणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे आणि ते आम्ही करून दाखवू. स्थानिक पदाधिकारी हे काय मोठं षडयंत्र आहे की महाराष्ट्र लेवलला की आपल्याला डॅमेज करून इथं अपक्ष देऊन काहीतरी
नाही बघा, मला कोणावर आरोप करायचा नाही. 99% किंवा 95% BJPच्या पदाधिकाऱ्यांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहेत आणि त्याच्यामुळे मी ज्याला कामं मंजूर करतो त्यांचीसुद्धा सगळी कामं मंजूर करतो. त्याच्यामुळे 5% लोक तर कुठेतरी असणारच ज्यांना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असणार. त्यांनी काहीतरी बोलले म्हणून मी पक्षाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो. हे माझे जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासून चालत आले, पुढे सुद्धा चालत राहणार आणि त्याच्यामुळे मी त्याच्याकडे राजकारण म्हणून बघत नाही. आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम केलेलं आहे आणि आम्ही एकत्र काम करत राहू. बॅनरमध्ये नारायण राणांच्या यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळी चर्चा सुरू की तुम्ही राणेंसोबत युतीत जरी असला तर ह्या बॅनरची चर्चा आता एक गोष्ट अशी आहे की माझे 2 बॅनर आहेत. एक 8x6चा बॅनर आहे ज्याच्यामध्ये राणेसाहेब आहेत, मी आहेत, पालकमंत्री आहेत, उदय सामंत आहेत, नितेश राणे आहेत, निलेश राणे आहेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंतसाहेब आहेत, आमचे सारंग आहेत, त्याच्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. पण छोट्या बॅनरवर सगळ्यांचे फोटो घालणे शक्य नसतं. त्याच्यामुळे ज्यांनी बॅनर बनवले त्यांनी केलेलं आहे. मी जर माझ्याकडे हा बॅनर अप्रुव्हलला आला असता तर मी त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा, सावंत साहेबांचा सगळ्यांचे फोटो घालायला सांगितले असते. जो बॅनर माझ्याकडे मुंबईला अप्रुव्हलला आला त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा फोटो होता, माझा फोटो होता, पालकमंत्र्यांचा फोटो होता, उदय सामंतांचा फोटो होता, त्याच्यानंतर नितेश राणे, निलेश राणे दोघांचे फोटो होते आणि त्याच्याचबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांचे होते. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा होता, महिला अध्यक्ष भाजपच्या आहेत त्यांचा होता. हे मी सगळे आणि त्याच्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा होता, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांचा होता. शेवटी आमची महायुती आहे. त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री अजितदादा, फडणवीस साहेब यांचे आहेत, मोदी साहेब आणि शहासाहेबांचा फोटो आहे, आदरणीय बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे. आणि त्याच्यामुळे मी जे अप्रूव्ह केलेलं हे आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचे फोटो आहेत. त्याच्यामुळे हा काय प्रश्न उद्भवत नाही. ज्यावेळेला एकदम छोटे बॅनर ह्याच्यावर लावायचे करतात त्यावेळेला ते एकदम छोटे छोटे फोटो येतात म्हणून त्या चित्रकारांनी ते केलेलं आहे. परंतु मी राणेसाहेबांची संमती घेतलेली आहे आणि राणेसाहेब तर नेहमीच माझ्यावर ते प्रेम करतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी तुला पूर्ण हे दिलेली आहे फोटो माझा वापरायची. त्याच्यामुळे राज ठाकरे असं म्हटलंय लाडकी बहीण, लाडका भाऊ याबरोबर लाडका शेतकरी पण आहे, याकडे सरकारने जरा लक्ष द्यावं असं त्यांनी विधान. एक गोष्ट अशी आहे की आपण जर आजची मुलाखत मुख्यमंत्री महोदयांची बघितली तर त्यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत ताबडतोब पंचनामे करण्याचे आणि ताबडतोब मदतसुद्धा देण्याचे. आणि हे नेहमी मुख्यमंत्री करत असतात. ज्याप्रमाणे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना केली त्याच्याचबरोबर 1 रुपयामध्ये विमा आणि मोफत वीज दोन्ही शेतकऱ्यांसाठी दिले. एवढंच नाही तर त्यांना ह्याच्या कापासीवर, त्यानंतर सोयाबीनवर, त्याच्यानंतर दुधावर, त्याच्यानंतर काजूवर अनेक जी पिकं आहेत त्यालासुद्धा सरकारने मदत केलेली आहे. एकंदर 45,000 कोटी रुपये हे शासनाने शेतकऱ्यांसाठी खर्च केलेले आहेत. आणि जेवढा खर्च हा लाडकी बहीण योजनेवर आहे 45,000 कोटीच्या आसपासचा, तेवढाच खर्च शेतकऱ्यावर सुद्धा करण्यात आलेला आहे. काय फरक पडतो ते शुभेच्छा देतात. हे बघा, मी माझ्यासारखं वागलं पाहिजे, ज्यांनी बॅनर छापले त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. मी कसं सांगू शकतो कोण माझा हा पालकमंत्री सावंतवाडीत होते. त्यांच्या कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले की संदीप गावडे जे वाटतोय सध्या ते स्वकर्तृत्व आणि काही लोक शासनाच्या पैशातून वाटप करतात. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी जे काही वाटतो हे मी स्वतःच्या खर्चाने वाटतो. एक म्हणजे मी आज सुरू नाही केलं. एखाद्याला इच्छा असेल उभं राहायचं म्हणून तो आज भजन मंडळांना मदत करत असेल. माझं भजन मंडळांना मदत ही गेली 15 वर्ष चालू आहे. दशावतार मंडळाला गेली 15-20 वर्ष माझी मदत कॉन्स्टंटली चालू आहे. याच्यामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही आहे. गणपतीला करोना सोडला तर प्रत्येक गणपतीला फुल ना फुलाची पाकळी गणपतीची सेवा ही माझ्याकडून अखंडपणे घडत असते. आणि त्याच्यामुळे मी जे सरकारकडून वाटलं हे महाराष्ट्रामधून कोणीच वाटलेलं नाही आहे. मी महिलांसाठी रोजगार निर्माण केला, कोणी करू शकला नाही. मच्छीमारांसाठी आउटबोर्ड इंजिन दिली, कोणी करू शकला नाही. इन्सुलेटेड व्हॅन्स दिल्या, कोणीही करू शकला नाही. आज पुढच्या काळामध्ये 5 लाख अंडी ही महिलांकडून मार्केटमध्ये येतील. 5 लाख अंड्यांची किंमत ही दिवसाला 50 लाख रुपये.
तुम्ही नाही चमत्कार करून दाखवू शकला, मी केला. का केला? तर मी साईबाबांचं भक्त आहे. मी प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करतो, मी दाखवण्यासाठी काम करत नाही. मला कोणीतरी सांगितलं कॉयरच्या इंडस्ट्री बंद झाल्या. आज मी आमची आता मीटिंग आहे, त्याला आम्ही त्याच्या इंडस्ट्रीच्या त्या मशिनरी दुरुस्ती करायला सुद्धा पैसे देणार आहोत, त्यांचीसुद्धा आम्हाला आलेली आहे. मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आईसुद्धा त्याला दूध देत नाही. तर दुधावरून गोष्ट आली तर आम्ही दुधाळ जनावरसुद्धा देतोय. शेतकऱ्यांना आम्ही स्त्री पद्धतीने भात दिलेला आहे. दुबार पिकासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची कडधान्य दिलेली आहेत. तुम्ही कधी दिली? तुम्ही काहीच नाही दिलं शेतकऱ्यांना. मला कोणाचं पर्टिक्युलर नाव नाही घ्यायचं आहे, परंतु या प्रत्येक गोष्टी आम्ही देत असतो. शेतकऱ्यांना देतो, महिलांना देतो. महिलांना आम्ही 150पेक्षा जास्त कुटीर उद्योग उभे करून दिले. म्हणजे 150 गुणले 10, 1,500 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 150 कुटुंबांना स्वतःची हॉटेल बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत. म्हणजे हे सगळं घडतंय, सिंधुदुर्गमध्ये घडतंय. काजूच्या व्यापाऱ्यांना आम्ही काजूच्या अनुदान तर दिलंच, परंतु रस काढण्यासाठी आम्ही त्यांना मशीन्स आजच मंजूर, आज विषय आहे तो. रस काढण्यासाठी आम्ही त्यांना हे देतो, यंत्र देतो. चोथ्यापासून कृत्रिम मटन चिकन सारखा पदार्थ तयार करण्याचं ती टेक्नॉलॉजी आम्ही आणतो. हे सगळं कोणासाठी चालू आहे? जनतेसाठी चालू आहे. सगळे जर तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याच्यावर फळमाशी येते आंब्यावर. प्रत्येक आंब्याच्या ह्याला शेतकऱ्याला आम्ही फळमाशीचं ट्रॅप दिलेलं आहे, त्याला क्रेट दिल्या, त्याला ताडपत्र्या दिल्या. आता ताडपत्र्या आम्ही ह्यालासुद्धा दिल्या, भाताच्या शेतकऱ्याला ताडपत्र्या दिल्या. कोण कधी देत आहे? कोणी त्यांचा विचार नाही केला, आम्ही करतोय. आणि ते वाटलं म्हणून त्याच्यावरती मी काय मातं मागायला गेलो नाही. माझं बाकीचं वाटप सुरू असतं. महाराष्ट्र जो अंदाज दिला सुरुवातीच्या काळात तो अंदाज चुकीचा ठरला, त्याच्यावर टीका झाली, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली काय? नाही. दुसरी गोष्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाने तो पुतळा 3 ते 4 महिन्यापूर्वी हस्तांतरण करण्यात आला. असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी पाठीशी लागली जाताना आणि सगळी जबाबदारी नौदलावर ढकलण्यात येते का? मला जरा एक मिनिट थांबा. मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःहून बदली मागितली त्यांच्या हेल्थ रिझन म्हणून. आपल्याला कदाचित माहिती नसेल की 1 वर्षापूर्वी त्यांना मेजर हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याच्यामुळे ही दगदग जी आहे ती त्यांना पुन्हा छातीमध्ये थोडंसं दुखायला वगैरे लागलं. त्यांनी मला ताबडतोब फोन केला. मी त्यांना म्हटलं की नाहीतर मी त्यांना सोडलंच नसतं, परंतु एक हेल्थ रिझन असं असतं की त्याच्या वेळेला तुम्हाला फॅमिलीबरोबर राहण्याची गरज असते आणि ती त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हा मागून घेतलेला अधिकार आहे. त्यांची बदली कोणी करू शकत नाही. जोपर्यंत मला एक सांगून दे, बघा मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता. माझ्याच जिल्ह्यातली बदली मुख्यमंत्री साहेब मला विचारल्याशिवाय करतील का? उलटं मीच पत्र दिलं होतं की यांच्या जागेवर अमुक काय जे काय असेल ते आम्हाला नवीन अधिकारी द्या. बरोबर आहे ना साहेब? बघा एक मनुष्य जो तळमळून काम करतो तुमच्यासाठी, स्वतःचं हेल्थ हे नसताना तुमच्यासाठी तळमळून काम करतो, त्याला शेवटी काय तुम्ही त्याचं अगदी शेवट बघणार का? असं शक्य नसतं. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल माझं कुठलंही दुमत नाही. ते इथं नसते जिल्हाधिकारी म्हणून, तर मी हा फॉरेस्टचा प्रश्न सोडवू शकलो नसतो. कारण त्यांनी महसूलमध्ये तळागाळातून काम केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला कोपरा त्यांना माहिती आहे, कुठे खोल आहे, कुठे पार्किंग होऊ शकतं. तुम्हाला असं पटणार नाही की त्यांनी अनेक वेळा गावामध्ये जाऊन मुक्काम केलेला आहे. कारण त्यांनी फील्ड ऑफिसर म्हणून सिंधुदुर्गमध्ये आपली करिअर बनवली आणि त्याच्यामुळे असा उत्कृष्ट अधिकारी जिल्ह्यामधून जाणं हे सुद्धा जिल्ह्याला एका तऱ्हेने सेटबॅक आहे. बघा आमची ज्यावेळेला मी एकदम वित्त खातं माझ्याकडे होतं त्यावेळेलाच अंदा ते बांधा योजना एवढी इफेक्टिव्हली राबवू शकलो नाही, कारण तत्कालीन जिल्हाधिकारी तेवढे ॲक्टिव्ह नव्हते. आज मी करू शकलो कारण साहेब एवढे ॲक्टिव्हली काम करतात. त्याच्यामुळे बदली तर त्यांची कोण करू शकतो? त्यांनी स्वतःहून बदली मागितली आणि माझं एक कर्तव्य होतं. चांगलं काम करत होते ते आणि 1 वर्ष शिल्लक असताना त्यांची अशी बदली होणं हे प्रशासनाने दुसरी चुकीचं वाटत नाही का? माझं 1 मिनिट ऐका. ही मुळात मागणी मी 1 महिन्यापूर्वी मी केलेली आहे. ही तर घटना आता घडली ना. 1 महिन्यापूर्वीचं माझं पत्र आहे की यांना
दुसरीकडे पोस्टिंग द्या, कारण त्यांना हेल्थ प्रॉब्लेम आहे म्हणून. आता हे नंतर घडल्यानंतर बघा, आज पुतळ्याची एन्क्वायरी होईपर्यंत त्यांनी चार्ज सोडलेला नाही. आज एन्क्वायरी टीम येऊन गेली, आज एन्क्वायरी पूर्ण झाली. त्याच्यामुळे त्यांनी आपलं काम 100% पूर्ण केलेलं आहे. एकही काम त्यांनी अपूर्ण नाही ठेवलेलं. तर साहेब आता 2 शब्द तुमच्याशी. जिल्हाधिकारी काम चांगलं करत असताना, सगळं काम समोर चाललेलं असताना, ज्यावेळी सासवडीचा प्रश्न ऑन कॅमेरा सगळीकडे दाखवला गेला, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची त्या कॅमेऱ्यामध्ये दिसलेली अवस्था, हे व्यक्ती 2 जिल्हाधिकारी हा तुमच्याकडे कंटिन्यू चौकुलवाडी अंबोली बाबतीत सुद्धा त्यांच्यावर सत्ता संघर्षाचा कुठेतरी बळी एक अधिकारी ठरतो असं वाटत नाही का आपल्याला? आणि आज काही राजकीय पक्षांनी आणि ग्रामस्थांनी पण सांगितलं असा जिल्हाधिकारी, मी हे वाक्य जे ग्रामस्थ बोलले त्यांच्याशी मी 100% सहमत आहे. परंतु जर कोणी जाहीरपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचा पाणउतारा करत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी का सहन करावं? तो अधिकारी स्वमनुष्य आहे, त्यांची हेल्थ चांगली नाही हे माहीत असताना जर कोण असं करत असेल तर त्यांनी मी बरोबर केलं की चूक केलं याचा विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे. माझ्या दृष्टीने कर्तव्य काय आहे की एक चांगला मनुष्य त्याचं हेल्थला काय होऊ नये हे माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य मी केलं, मी पत्र दिलं. आणि आज नाही, पुतळा पडल्यानंतरची ही बदली नाही. पुतळ्याचं प्रकरण घडण्यापूर्वी त्यांनी 1 महिना अगोदर इच्छा प्रदर्शित केली होती आणि 1 महिन्यापूर्वी मी माझं पत्र मुख्यमंत्री महोदयांना. काय म्हटलं? नाही, घटनेच्या पार्श्वभूमीवर नाही, तुमच्या माध्यमातून तुम्ही तर सारखे हे करत असता, बातम्यासारख्या दाखवत असता, बरोबर आहे की नाही? तर ही सुद्धा बातमी तुम्ही दाखवा की ते स्वखुशीने त्यांनी ट्रान्सफर मागितलेली होती आणि त्याच्यामुळे शासनाने त्याचा विचार करून त्यांची ट्रान्सफर केलेली आहे. हे बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न तुम्ही संबंधित मंत्र्यांना विचारला पाहिजे. आपले पालकमंत्री हेच PWDचे मंत्री आहेत, ते आपल्या डिपार्टमेंटला विचारू शकतात. मी विचारू शकतो का त्यांच्या इंजिनियरला? त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही मला विचारणं हे खरोखर चुकीचं आहे. आमच्या दोघांमध्ये वाद लावून देण्यासारखा हा प्रकार आहे. एक बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती माझ्याकडे नाही आहे. तुम्ही ती माहिती आता ऑलरेडी बदली झाली आहे. उद्या एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा, त्यांनी मला सांगितलं, कधी काल जरी सांगितलं असतं मी काल स्टे आणला असतं. मला काही याच्यामध्ये अडचण नाही. त्यांना स्वतःचा हेल्थ प्रॉब्लेम आहे. हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे ते हे करतात. तुम्ही असा तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहात आणि आता गणेश चतुर्थी उद्यावर आला, हात सोसावे लागत आहे. तुम्ही मुंबईचे पालकमंत्री या भागातले आहात म्हणजे, आणि त्या लोकांना इथे येण्यासाठी काय व्यवस्था झाल्या? कारण आतापर्यंत गर्दीच्या आज बघा, आज मी या मीटिंगसाठी इथं आलो नाही तर आज ह्याच्यावर सह्याद्रीवर मुख्यमंत्री महोदय आणि STच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे. त्या मीटिंगमधून काहीतरी चांगलं निघेल. नाही निघालं तरी स्वस्त बसणाऱ्यातले मुख्यमंत्री नाही. ते कुठल्याही मार्गातून गाड्या सुरू करणार आणि लोकांना इथं पोचवणार, तेवढे ते खमके आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे काय संप मोडून काढण्यासाठी नाही, पण गणेश भक्तांबद्दल त्यांना जो आदर आहे त्या आदराच्या पार्श्वभूमीवर हे असं कुठलंही ते आधी विनंती करतील. ते अगदी हे आहे, ते विनंती करतील, परंतु कधीही गणेश भक्तांना ते वाऱ्यावर सोडणार नाहीत. हे मी तुम्हाला 100% अत्यंत ठामपणे सांगतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा श्लोक आपण नेहमी म्हणतो. मुलांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल जेवढा आदर असतो कुठल्याही व्यक्तीबद्दल नसतो. आणि त्याच्यामुळे ही मुलं घडवणारी
हे जे एक पवित्र कार्य आहे ते आमचे लाखो शिक्षक त्या ठिकाणी करत असतात. उद्या शिक्षक दिन आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. ते स्वतः एक शिक्षक होते आणि भारताच्या सर्वोच्च पदावर ते आरूढ झाले. हा भारतातल्या सर्व शिक्षकांचा गौरव आहे असं मी समजतो. माझ्या 2 वर्षाच्या शिक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रश्न 45 वर्षामध्ये सुटले नाहीत तेवढे सोडवण्याचा मी प्रयत्न केला. तो मग टप्पा अनुदान असून दे, शिक्षकांची भरती असून दे, केंद्र प्रमुखांची भरती असून दे, त्याचबरोबर शिक्षकांच्या इतर काही मागण्या होत्या. सिनियर कॉलेजचे शिक्षक आहेत त्यांना मूळ वेतनावर आणणं, कारण ते पार्ट टाईम म्हणून होते. अशा अनेक निर्णय जे काळ घेतले आणि आता मी बोलायला लागलो तर बराच काळ बोलायला लागेल. परंतु शिक्षक सुखी असला तर विद्यार्थ्याची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते. म्हणून पहिल्या 1.5 वर्षामध्ये मी शिक्षकांच्या संदर्भातले जेवढे प्रश्न होते सोडवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यामध्ये 1100 कोटी रुपये मी उपलब्ध करून दिले. दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात मी घोषणा केलेली आहे आणि लवकरच तो निर्णय हा कॅबिनेट घेणार आहे. कारण कॅबिनेटच्या परवानगीशिवाय मी घोषणा करू शकत नाही. परंतु काही गोष्टींची छाननी ही फायनान्स डिपार्टमेंटच्या स्तरावर चालू आहे आणि येत्या 1-2 आठवड्यामध्ये हा निर्णय घेऊन GR सुद्धा मी काढेन. काही लोक उपोषणाला बसले आहेत. त्यांना मला नम्र विनंती आहे की ज्या माणसांनी तुमचा एवढ्या वर्षाचा टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवला त्यांनीच तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि हे वचन देताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत होते आणि त्याच्यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही. टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा त्यांचा GR हा लवकरच काढण्यात येईल. इतर अनेक नवीन सुधारणा या आपण शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही. उद्या माझं सविस्तर ज्याला भाषण होईल त्याला मी त्याचा उल्लेख अवश्य करेन. परंतु एक गोष्ट जी माझ्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची होती ती म्हणजे जसं समाजामध्ये डॉक्टरला बहुमान असतो आणि ज्या गाडीवर DR लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, चालवत आहेत, हे गृहीत धरून पोलीस त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक देतात. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या गाडीवर TR असं लिहिण्याची सुविधा ही मी शासनाकडून त्यांना उपलब्ध करून दिली. माझी सर्वांनाच विनंती आहे की शिक्षकांचा आपण मान ठेवा आणि शिक्षकांचा मान ठेवला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पुढची पिढी ही अतिशय चांगली आणि सक्षम घडू शकेल आणि ते कार्य आमच्या सर्व सन्माननीय शिक्षक वर्गाकडून व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ज्या लोकांनी ज्या शिक्षकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जिंकलेले आहेत त्यांचं सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा गौरव करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून ते पारितोषिक स्वीकारावं आणि त्याच्याचबरोबर आपली शाळा सुंदर शाळा हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो यशस्वी करण्यामध्ये योगदान द्यावं. आपण महावाचन उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय, तो यशस्वी करून दाखवावा. या ठिकाणी आपण परसबागेची योजना प्रत्येक शाळेमध्ये राबवतोय, ती आपल्याला यशस्वी करून दाखवली पाहिजे. मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आम्ही काही नवीन उपक्रम घेतलेले, त्याच्यामध्ये 5वी आणि 8वीची परीक्षा आहे, असेसमेंट आहे. याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून भाग घ्यावा. हॅपी सॅटर्डे आपण आता डिक्लेअर केलेला आहे, ज्याच्यामधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा घडणार आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राची पुढची आदर्श पिढी घडवावी अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सेलिब्रिटी स्कूल ही एक नवीन संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. स्काउट आणि गाईड हा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे, शेती विषय इंट्रोड्यूस केलेला आहे, व्यावसायिक शिक्षण आता आपण शालेय शिक्षणामध्ये आणतोय आणि हे सगळं जर घडवायचं असेल तर हे सगळे शिक्षकच घडवू शकतात असं मला वाटतं आणि हे सगळं आपल्या हातून घडावं अशी मी शिक्षण मंत्री म्हणून आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री घोषित करतात आणि यावर्षी स्वतः असणार आहे.